नमस्कार मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अवचेतन मनाची शक्ती याबद्दल जाणून घेणार आहोत। तर सुरू करूया। जर आपण योग्य मार्गाने प्रार्थना केली तर आपल्या प्रार्थना नेहमीच कार्य करतील। पण अनेकदा अनेकांच्या प्रार्थना काम का करत नाहीत? कारण आपण एका गोष्टीवर मनापासून एकाग्रतेने लक्ष केंद्रित करत नाही आणि जी योग्य टेक्निक असते तिचे आपण पालनही करत नाही। तुमच्या प्रार्थना तुमच्या आंतरिक विश्वासाला प्रतिसाद देतात। तुमच्या प्रार्थना तुमच्या मानसिक चित्रांना आणि तुमच्या मानसिक विचारांना प्रतिसाद देतात। तुमची इच्छा एक प्रार्थना आहे। जर तुम्हाला अवचेतन मनाबद्दल माहिती असेल तर तुमच्या जीवनात जादू होईल आणि ही जादू कोणावरही घडू शकते। जर आपल्याला समजले की आपले सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपले अवचेतन मन, सुप्त मन कसे कार्य करते तर काय होईल? अवचेतन मनामध्ये इतकी ताकद असते की तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही। काही लोक यशस्वी का होतात आणि काही अयशस्वी का होतात? काही लोक खूप श्रीमंत आणि काही गरीब का होतात? काही लोकांचे आरोग्य चांगले का असते आणि काही आजारी का राहतात? तुमच्याही मनात हा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असू शकतो। तर आता आपण आपल्या अवचेतन मनाच्या शक्तीचे तपशीलवार वर्णन समजून घेऊया। तुमच्या आत खूप मोठा खजिना दडलेला आहे। तुम्ही फक्त डोळे उघडून त्यांच्याकडे पाहावे। तुम्ही पाहिले असेल की लोखंडी रॉडचे चुंबकीकरण केले तर ते स्वतःच्या वजनापेक्षा 10 पट जास्त वजन उचलू शकते आणि जर आपण लोहापासून त्याची चुंबकीय शक्ती काढून घेतली तर ते इतके वजन उचलू शकत नाही। आपल्या बाबतीत असेच घडते। चुंबकीय लोक आत्मविश्वासाने भरलेले असतात। चुंबकीय नसलेले लोक स्वतःवर संशय घेतात आणि स्वतःचं वजन देखील सांभाळू शकत नाहीत। आणि या सर्व समस्यांचे उत्तर तुमच्या सामर्थ्यवान अवचेतन मनामध्ये आहे। आपले अवचेतन मन इतके शक्तिशाली आहे की जर आपण आपल्या मनात बिंबवले तर आपण स्वतःला जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात यशस्वी माणूस बनवू शकतो। तुमचे अवचेतन मन तुमच्यासाठी मार्ग काढू लागेल। प्रत्येक जण विचार करतात की हे अवचेतन मन आहे तरी काय? तुमचा प्रश्न बरोबर आहे। अवचेतन मन हे आपले अचेतन ब्रेन आहे जो तुमचा श्वास, हृदयाचे ठोके, रक्ताभिसरण आणि सर्व अचेतन क्रिया नियंत्रित करतो। तर आता विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की जर तुमचे अवचेतन मन तुम्हाला जिवंत ठेवू शकते तर ते तुमच्या मनातील इच्छांनाही पूर्ण करू शकते। सरळ शब्दात सांगायचं झालं तर जर तुम्ही तुमचे ध्येय ठरवले तर ते करणे नक्कीच शक्य आहे। मग ते अगदी जगातील सर्वात श्रीमंत माणूस किंवा सर्वात मोठा उद्योगपती बनणे असा असू शकतो। हा संदेश तुमच्या अवचेतन मनापर्यंत पोहोचवण्याचे तंत्र तुम्हाला समजले तर तुम्हाला जास्त कष्ट करावे लागणार नाहीत। तुमचे अवचेतन मन तुमच्या शरीरावर नियंत्रण ठेवते आणि ते तुमच्या कृतींवरही नियंत्रण ठेवू शकते। यामुळेच तुमचे अवचेतन मन तुमच्याकडून खूप काम करून घेईल। तुम्ही ऐकलंच असेल की अनेक लोक म्हणतात की तुमच्या मनाचा आवाज ऐका। मनाचा आवाज म्हणजे तुमच्या अवचेतन मनाला तुमचा मित्र बनवा आणि जगातील सर्वोत्तम डॉक्टर, इंजिनियर, व्यापारी, गुंतवणूकदार तुम्हाला हवे ते बना। तुम्हाला हे विचित्र वाटत नाही का की बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग इतक्या लहान वयात इतके श्रीमंत आणि यशस्वी कसे झाले? कल्पना करा। तुम्ही कागदावर जे काही लिहिता ते तुम्ही तुमच्या अवचेतन मनाच्या सामर्थ्याने सहज पूर्ण करू शकता। अवचेतन मनाच्या शक्तीचा वापर करून तुम्ही अगदी कठीण परीक्षेतही सहज प्रवेश करू शकता। अवचेतन मन तुमचे लक्ष आणि उत्पादकता दोन्ही वाढवेल। जर आपण मेंदूचे 2 भाग केले तर त्याचे नाव चेतन मन असेल आणि दुसऱ्याचे अवचेतन मन। जागरूक मन हा तुमचा तार्किक मेंदू आहे जो समजून घेण्यावर कार्य करतो। तुमचे चेतन मन तुमच्या नियंत्रणाखाली असते आणि तुमचे अवचेतन मन तुमच्या अचानक होणाऱ्या क्रियांवर नियंत्रण ठेवते ज्या तुम्ही नियंत्रित करू शकत नाही। तुमच्या चेतन मनामध्ये तुमच्या मेंदूची 10% शक्ती असते आणि तुमच्या अवचेतन मनाची 90% शक्ती असते। आणि इथेच लोक चुका करतात। जे अभ्यासात टॉपर आहेत किंवा खूप यशस्वी आहेत ते चेतन मन आणि अवचेतन मन दोन्ही वापरतात, म्हणजे 100%। आणि जे लोक अभ्यासात आणि करिअरमध्ये कमकुवत असतात ते फक्त जागरूक मन वापरतात जे फक्त 10% असते। त्यामुळे ते यशस्वी होत नाहीत। तुमचे मन कसे कार्य करते? जागरूक मन आपल्या 5 इंद्रियांकडून माहिती घेते आणि त्या गोष्टींचा अनुभव घेतल्यानंतर निर्णय घेते। परंतु अवचेतन मन कोणताही निर्णय घेत नाही।
ते फक्त जागरूक मन, चेतन मनाच्या भूतकाळातील समजुती, अनुभव आणि सवयींचे पालन करून कार्य करते. सूचनांची ताकद. तुमचे अवचेतन मन खूप संवेदनशील आहे. जर तुम्हाला एखादी सूचना दिली गेली तर तुम्ही ती संकल्पना अशा प्रकारे समजून घेऊ शकता. तुमचे जागरूक मन लॉजिक आणि तर्काद्वारे सर्व चुकीची माहिती फिल्टर करते आणि तीच माहिती आपल्या अवचेतन मनाला जाते. एकेकाळची गोष्ट आहे. एक बाई खूप चांगली गायिका होती. एकदा तिची स्पर्धा परीक्षा होती. तिला स्टेजवर जाण्याची भीती वाटत होती आणि ती एकदा स्टेज फिअरमुळे फेलही झाली होती. तर तिने सकारात्मक अफर्मेशन्सची मदत घेतली आणि म्हणाली, मी सर्वोत्तम गायिका आहे आणि मी स्टेजवर माझा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स देणार आहे. आणि ती बाई तिच्या मनात हेच वारंवार बोलत राहिली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या स्त्रीला स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले. तुमचे अवचेतन मन तुम्हाला कधीही प्रश्न विचारत नाही. त्याच्याकडे सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत. तुमचा नेहमीचा विचार म्हणजेच तुम्ही दररोज जे काही विचार करता त्याचा न्यूरल पॅटर्न तुमच्या अवचेतन मनात साठवलेला असतो. म्हणूनच तुम्हाला कोणतीही सवय इतक्या सहजतेने लावता येत नाही. तुम्ही ऐकले असेल की रात्री झोपण्यापूर्वी 5 मिनिटे सकारात्मक गोष्टींचा विचार केला पाहिजे. आम्ही तुम्हाला इथे त्याची पूर्ण प्रक्रिया सांगत आहोत, ज्यामुळे तुम्ही एका दिवसात स्वतःला प्रोग्राम करू शकता. जसे तुम्ही मोबाईल फोनमध्ये एखादे कॅरेक्टर डिझाईन करू शकता, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या स्वतःसाठी नवीन कॅरेक्टर डिझाईन करू शकता. जेव्हा चेतन मन आणि अवचेतन मन यांच्यात चांगला संवाद असतो तेव्हा तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेचा वापर करू शकता. आणि जर आपण चेतन आणि अवचेतन मन या दोन्हींचा एकत्रितपणे वापर करायला शिकलो तर तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही मिळवू शकता. परंतु तुम्हाला यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ आणि प्रयत्न दोन्हीही द्यावे लागतील. आम्ही तुम्हाला सोप्या शब्दात समजावतो. आपल्या जीवनात 2 प्रकारचे जग असते, एक आंतरिक जग आणि एक बाह्य जग. आंतरिक जग ज्याला आपण रात्रंदिवस विचार करतो त्याला आपण आंतरिक जग म्हणतो. आपल्या मनात द्वंद्व सुरू असतं. आपण विचार करतो एक आणि करतो काही भलतंच. आपल्या सर्वांच्या हे लक्षात आले असेलच की जेव्हाही एखादे नवीन गाणे रिलीज होते तेव्हा तुम्ही ते पुन्हा पुन्हा ऐकता आणि ते गाणे तुमच्या मनात दिवसेंदिवस घुमत राहते. तुम्ही ते गाणे गुणगुणायला लागता. हे आहे आंतरिक जग. आपल्या आतल्या जगात असेच घडते. आणि दुसरे म्हणजे बाह्य जग. बाहेरचे जग तुमच्या मित्रांच्या, फॅमिलीमधून, स्कूलमधून येते. बाहेरचे जग पाहून अनेक लोक प्रतिक्रिया देतात. माझ्यासोबतच असे का होतं, मला प्रमोशन का मिळाले नाही, माझे नशीब खूप वाईट आहे. आणि तिथेच इतर असे लोक जे आपल्या आंतरिक जगाचा आणि बाह्य जगाचा हुशारीने वापर करतात आणि स्वतःच्या आवडीनुसार त्यावर नियंत्रण ठेवतात, ते जीवनात यशस्वी होतात. ते लोक उच्च स्थानी पोहोचतात. ते स्वतःच्या आयुष्याचे राजे असतात. आपल्या सुप्त मनाच्या चमत्कारिक कार्यशक्तीबद्दल बोलूयात. आपले सुप्त मन आपल्यासाठी बरेच चमत्कार करू शकते. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतो आणि रात्री घरी आल्यावर आपण विश्रांती घेतो. पण थांबा, आपल्या सुप्त मनाला हे माहीत आहे का? तुमचे अवचेतन मन कधीही झोपत नाही. ते तुमच्यासाठी 24 तास काम करत असते. आपल्या हृदयाची धडधड आपल्याला जिवंत ठेवते. आपल्या अवचेतन मनाला आपला आत्मा समजू शकतो. ते वेळ आणि जागेवर अवलंबून नसते. ते आपल्या सर्व दुःख आणि वेदना आत्ताच संपवू शकते. आत्ता आम्ही तुम्हाला एक साधे वास्तविक जीवन उदाहरण देत आहोत. आपण सर्वांनी लोकांना संमोहन करण्याबद्दल ऐकले असेलच. ते जे तज्ज्ञ असतात ते कसे कोणालाही संमोहित करू शकतात. तुम्हाला माहिती आहे का की आपल्या मेंदूची अवचेतन पातळी नियंत्रित करून तज्ज्ञ आपल्याला कोंबडा, कलाकार किंवा अजूनही बरेच काही बनवू शकतात. हे तुम्ही यूट्यूबवर सर्च करूनही पाहू शकता की कशा प्रकारे तज्ज्ञ किती सहजपणे कोणाच्याही मेंदूसोबत खेळतात आणि त्यांना कंट्रोल करून स्टेज परफॉर्मन्सवर लाखो रुपये कमवतात. आता आपण हे जाणून घेऊया की आपले अवचेतन मन आपले रोग देखील बरे करू शकते का? हो, हे अगदी शक्य आहे. अलीकडील अहवालानुसार जगातील सर्वोत्तम डॉक्टर आणि प्रगत उपकरणे अयशस्वी झाली आणि तरीही हा चमत्कार शक्य झाला आहे. पण ती चमत्कारिक पुनर्प्राप्ती काय आहे? एक माणूस होता जो खूप श्रीमंत होता. त्याचे विमान कोसळले होते आणि त्याची जवळजवळ सर्व हाडे मोडली होती आणि सर्व डॉक्टरांनी आशा सोडली होती की तो कधीही बरा होणार नाही. आणि काही डॉक्टरांचा असा विश्वास होता की आता त्याच्याजवळ मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. पण त्या माणसाने स्वतःच्या दृढ विश्वासाने
ख्रिसमसपर्यंत तो बरा होईल असे आपले मन बनवले. त्या माणसाने कोणाचेही ऐकले नाही. रात्रंदिवस तो एकच विचार मनात घोळत राहिला की ख्रिसमसच्या दिवशी तो स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमधून बाहेर आला आहे. या कल्पनेत तो सतत स्वप्न पाहत राहिला. त्या माणसाने सतत 8 महिने त्याच्या मनात सकारात्मक विचार घोळवत राहिला. त्याच्या अवचेतन मनात पूर्ण सकारात्मक विचार होते आणि त्याची सकारात्मक दृष्टी स्पष्ट होती, ज्यामध्ये तो माणूस ख्रिसमसच्या दिवशी त्याच्या स्वतःच्या पायांवर चालत होता. ज्याची 103 हाडे मोडली होती, तो माणूस अवघ्या 8 महिन्यात स्वतःच्या पायावर चालला. ही आहे सुप्त मनाची शक्ती. या कथेतून तुम्ही शिकू शकता की तुम्हीही एका विचारावर लक्ष केंद्रित करून तुमच्या मेंदूच्या जादुई शक्तीचा वापर कसा करू शकता. आता आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला इच्छित असा संदेश कसा पाठवू शकता, ज्यामुळे तुमचे जीवन बदलेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हाल. तुम्ही ऐकलेच असेल की प्रत्येक शक्तिशाली गोष्टीमध्ये काही ना काही कमकुवतपणा असतो आणि जर आपल्याला हे माहीत झालं तर आपण ही संगणक हॅकिंगप्रमाणे आपला स्वतःचा मेंदू देखील हॅक करू शकतो आणि इच्छित परिणाम मिळवून घेऊ शकतो. तुम्ही या जादुई अवचेतन मनात रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपला संदेश पाठवू शकता. हे आपण अनेकदा ऐकले असेल की रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर संदेश पाठवणे आवश्यक असते. पण आपल्या मेंदूत या वेळेत नेमके काय होते हे आपल्याला माहिती आहे का? असा संदेश थेट आपल्या अवचेतन मनात कसा जातो? जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा शेवटची 5 मिनिटे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असतात, कारण शेवटच्या 5 मिनिटात तुमचे अवचेतन मन 95% सक्रिय असते आणि दिवसभरात ते फक्त 75% सक्रिय असते. म्हणूनच आपल्याला आपल्या मेंदूला शेवटच्या 5 मिनिटात प्रोग्राम करावे लागेल, जे आपण नियंत्रित देखील करू शकता. आपण आपला संदेश एका कागदावर लिहा आणि आपल्या फोनवर रेकॉर्ड करा आणि हे केल्यानंतर तो रिपीट मोडमध्ये ठेवा. ज्याप्रमाणे तुम्ही तुमचा फोन रिपीट मोडमध्ये ठेवता, तुम्हाला तुमचा फोन बाजूला ठेवावा लागेल आणि 10 वेळा दीर्घ श्वास घ्यावा लागेल, जेणेकरून तुमचे मन पूर्णपणे शांत होईल आणि तुम्हाला झोप यायला सुरुवात होईल. जशी जशी तुम्हाला झोप यायला सुरुवात होईल, तुम्ही तुमचा रेकॉर्ड केलेला मेसेज तुमच्या इयरफोन्सद्वारे ऐकायला सुरुवात करा आणि तुम्ही पूर्णपणे रिलॅक्स फील करा. रेकॉर्डिंग ऐकत असताना तुम्हाला तुमचा मेसेज खोलवर अंतर्मनाने पाहावा लागेल, म्हणजेच तुम्हाला तशी कल्पना करावी लागेल आणि तुम्हाला झोप येईपर्यंत तुम्ही हे करत राहा. आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या लक्षात येईल की काल रात्री जो मेसेज तुम्ही 5 मिनिटात स्वतःला दिला होता, तोच तुमच्या मेंदूत दिवसभर खेळत आहे. हे व्हिज्युअलायझेशन का करावे लागेल असे विचारले जाते. व्हिज्युअलायझेशन केल्याने काय होतं? आपल्या अवचेतन मनाला फक्त भावनांची भाषा समजते आणि त्याला तर्कशास्त्र समजत नाही. म्हणून आपण जे काही पाहतो आणि दृश्यमान करतो, त्याची कल्पना करतो, आपले अवचेतन मन त्यातील फरक समजू शकत नाही, कारण आपले अवचेतन मन आपल्याला प्रश्न विचारत नाही. प्रश्न उत्तरे करणे हे जागृत मनाचे काम आहे. त्यामुळे अवचेतन मन खरे काय आणि खोटे काय हे समजू शकत नाही. तुमचे अवचेतन मन लहान मुलासारखे आहे. तुम्ही त्याला जे काही सांगाल ते करेल. प्रश्न उत्तरे करणे हे जागृत मनाचे काम आहे. प्राचीन काळातील मानसिक उपचार. जुन्या काळातील लोकांनी मानसिक उपचार कसे केले आणि ते खूप लवकर कसे बरे होत होते? जुन्या काळातील लोक 3 स्टेप फॉर्म्युलावर विश्वास ठेवत होते. ते सूत्र म्हणजे विचारा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा. म्हणजेच मग तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळाले आहे यावर विश्वास ठेवा. म्हणजे तुम्हाला ते मिळाले आहे असे फील करा. ती गोष्ट भविष्यात तुमच्याकडे असेल. तुम्हाला वाटेल की हे म्हणणे किती सोपे आहे. मागा, विश्वास ठेवा आणि ते तुम्हाला प्राप्त होईल. आम्ही तुम्हाला चमत्कारी माणसाबद्दल सांगितले, जो विमान कोसळल्यावरही वाचला होता. जसा त्या माणसाने त्याच्या अवचेतन मनाचा वापर केला. या 3 स्टेप फॉर्म्युलामध्ये तुम्हालाही एका विचारावर आणि एका व्हिज्युअलायझेशनवर लक्ष केंद्रित करावे लागेल. हे एका दिवसात होणार नाही. जोपर्यंत तुम्ही तुमच्या अवचेतन मनापर्यंत तुम्हाला जे हवं आहे ती गोष्ट पोहोचवत नाही, तोपर्यंत ती पूर्ण होऊ शकत नाही. आधुनिक काळातील मानसिक उपचार. आता आपण मानसिक उपचारांच्या नवीन टेक्निकबद्दल जाणून घेणार आहोत. लॉस एंजलिसमध्ये एक महिला राहत होती. तिला गंभीर आजाराने ग्रासले होते आणि तिला मरायचे नव्हते.
म्हणून तिने प्रार्थना केली की मी जिथे पण आहे माझ्या आईच्या सर्व प्रार्थना माझ्या पाठीशी आहेत. माझी आई माझ्या सोबत आहे आणि जोपर्यंत माझी आई माझ्याबरोबर आहे मी आजारी पडू शकत नाही. त्या स्त्रीचे शरीर जसे तिच्या विचारांचे प्रतिबिंब होते. त्या स्त्रीनं म्हटलं की मला माहीत आहे की जर मी माझ्या मनातील विचार बदलले तर माझी तब्येतही बरी होण्यास सुरुवात होईल. आणि काही आठवड्यानंतर ती स्त्री बरी झाली आणि अशी बरी झाली की जणू तिला रोग कधी नव्हताच. जर तुम्ही तुमच्या आईला देव मानत असाल तर तुमच्या अवचेतन मनासाठी तुमची आई ही देव आहे जी तुमचे सर्व संकट दूर करू शकते. आपल्या आईजवळ आपण पूर्ण फील करतो आणि तुम्हीही अशाच प्रकारे तुमच्या श्रद्धा बनवू शकता. तुम्ही ऑरा क्लिनिंग बद्दल ऐकले असेलच. जरी ऐकलं नसेल तर नीट समजून घ्या. ऑरा क्लिनिंग ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये तुमच्या सर्व नकारात्मक भावना दूर केल्या जातात. फक्त प्रार्थना करून आणि संपूर्ण शरीरावर हात फिरवून ही प्रक्रिया केली जाते. मानसिक उपचारातील व्यावहारिक तंत्र जे मानसिक उपचारांना मदत करते. तर आपल्या इच्छा जागृत मनाने स्वीकारल्या आणि जे की तार्किकदृष्ट्या शक्य आहे तर तुमचे चेतन मन तुमची विनंती अवचेतन मनाकडे पाठवते. आणि जितके तुम्ही तुमच्या सजग मनाने पुन्हा पुन्हा रिपीट कराल जसे की मी जीवनात यशस्वी आहे, मी अभ्यासात खूप चांगला आहे किंवा तुम्हाला जसे हवे तसे, काही वेळाने तुमचे मन तुमच्या मेंदूचे दरवाजे उघडते आणि ती माहिती निघून थेट तुमच्या अवचेतन मनाकडे जाते आणि तुम्ही त्या पद्धतीने वागायला सुरुवात करता. व्हिज्युअलायझेशन टेक्निक. सर्वप्रथम आपण आपले मन शांत केले पाहिजे आणि नंतर जसे आपण आपल्या डोळ्यांनी काहीतरी पाहतो त्याचप्रमाणे आपण आपले डोळे बंद करून आपले ध्येय कल्पनेत पाहावे. इतकेच स्पष्ट आणि अचूक. आपल्याला आपल्या मनात तेच पाहायचे आहे. येथे तुम्हाला आम्ही एक वास्तविक जीवनाचे उदाहरण सांगत आहोत जे आपल्यासाठी सर्व काही स्पष्ट करेल. निकोला टेस्ला यांनी सर्वप्रथम आपल्या आविष्काराचे संपूर्ण व्हिज्युअलायझेशन आपल्या मनात तयार केले आणि नंतर त्याने आपली कल्पना 3D मध्ये फिरवली आणि त्याचे तपशील पाहिले. त्याच प्रकारे आपल्याला देखील एक अतिशय स्पष्ट दृश्य तयार करावे लागेल. मानसिक चित्रपट पद्धत. जुन्या पिढीचे लोक म्हणतात की एक चित्र 1000 शब्दांचे वर्णन करते. म्हणजेच एका चित्रामध्ये हजारो शब्दांना समजावून सांगण्याची ताकद असते. तुम्ही ज्या पद्धतीने वागता तुम्ही तसेच बनता. मानसिक चित्रपट पद्धत बहुतेकदा विक्री व्यवसायात वापरली जाते. चला हे असे घडते कसे ते समजून घेऊया. प्रथम आपणच आपल्या अंतर्मनाला आनंदी आणि समाधानी करावे लागेल आणि मग आपण मालमत्तेसाठी जी किंमत ठेवली आहे ती खरेदीदारासाठी सर्वोत्तम किंमत आहे असा विचार केला पाहिजे. आणि असे केल्यावर आपण आपले मन शांत केले पाहिजे आणि थोडा वेळ आराम केला पाहिजे. सर्व समस्या सोडा. तुमच्या सर्व समस्या सोडा आणि तुम्ही झोपेच्या अवस्थेत प्रवेश करा. म्हणजेच तुम्ही झोपेच्या अवस्थेत जावावे आणि झोपेच्या अवस्थेमुळे तुमच्या सर्व मानसिक मर्यादा कमी होतील. आता तुम्ही प्रॉपर्टी चेकची कल्पना करा. तुम्ही नियंत्रणात आहात आणि फील करा की तो चेक तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतःमध्ये आनंदी फील करा आणि फील करा की तुम्हाला पैसे मिळाले आहेत. आणि आता तुम्ही चेकसाठी आभार प्रदर्शित करा कारण जो व्यक्ती त्याच्या आयुष्यात आभारी आहे त्याला त्याच्या आयुष्यात ते अधिक मिळते आणि आभार न मानणारा माणूस त्याच्याकडे जे आहे ते देखील गमावून बसतो. आता तुम्ही आभार मानून याला युनिव्हर्सवर सोडून द्या आणि तुम्ही रात्रीची जी कल्पना केली होती तीच तुमच्या अवचेतन मनात घोळत राहील. अवचेतन मनाची प्रवृत्ती जीवनाभिमुख असते. आपण जे जीवन जगतो ते फक्त 10% आहे. उरलेल्या 90% आयुष्याबद्दल आपल्याला माहितीही नाही. आपल्याला हे लक्षात आले असेल की आपण आपल्या मनातल्या मनात सतत काहीतरी बडबड करतच असतो. आपले लक्ष फक्त आपल्या आंतरिक जगावर असते. तर काय तुम्ही बाह्य जगाचे जीवन जगलात का? कदाचित नाही. कारण आपण आपल्याच मनातल्या विचारांमध्ये अडकून राहतो आणि म्हणतो की माझे आयुष्यच वाईट आहे. पण तसे नाही आहे. जेव्हा तुमचे लक्ष आंतरिक जगावर असते तेव्हा तुम्हाला आंतरिक भावना जाणवतात आणि जेव्हा तुमचे लक्ष बाह्य जगावर असते तेव्हा तुम्हाला बाह्य जगाचे सौंदर्य पाहता येईल. येथे एक उदाहरण आहे. एका मोठ्या माणसाला एक गंभीर आजार झाला होता आणि त्याने फक्त एका अफर्मेशनने आपला रोग बरा केला. ती अफर्मेशन आहे, मी शक्तिशाली आहे, सामर्थ्यवान आहे, मी काळजी घेणारा, आनंदी आणि स्वतःमध्ये परिपूर्ण आहे.
हे अफर्मेशन त्या माणसासाठी खूप शक्तिशाली असल्याचे सिद्ध झाले आणि तो एकदम बरा झाला। तुम्हाला हवे असलेले परिणाम कसे मिळवायचे, जीवनात आपल्याला जे हवे आहे ते आपल्याला कसे मिळेल, अशी कल्पना करा की आपण एका टॅक्सीमध्ये बसला आहात। आपण टॅक्सी ड्रायव्हरला वारंवार दिशा बदलण्यास सांगत आहात। ड्रायव्हर आपल्या निर्णयाने पूर्णपणे गोंधळलेला आहे। आपण आपल्या गंतव्यस्थानावर पोहोचाल का? कदाचित नाही, कारण तुम्हाला कुठे जायचे आहे हे स्पष्ट नाही आहे। तसंच तुम्हाला तुमची कल्पनाशक्ती वापरणे आवश्यक आहे। तुम्हाला तुमच्या ध्येयाचा शेवट, तुम्हाला कोठे पोहोचायचे आहे याची कल्पना करावी लागेल आणि तुम्ही कल्पना करताच तुमच्यासाठी सर्व मार्ग खुले होतील। तुम्हाला याबद्दल शंका असल्यास तुम्ही हे करून पाहू शकता। फक्त लक्षात ठेवा की तुम्ही जे काही पाहत आहात ते दररोज करत राहा, कारण शिस्त ही तुम्हाला सतत कृती करत राहण्यास प्रवृत्त करते। बायबल आपल्याला सांगते की जे लोक या पृथ्वीवर जन्मले आहेत ते सर्व चेतन मन आणि अवचेतन मन या दोन्हींचा योग्य वापर करायला शिकले तर ते महान गोष्टी साध्य करू शकतात। संपत्तीसाठी आपल्या अवचेतन शक्तीचा वापर कसा करावा, श्रीमंत होण्यासाठी तुमच्या अवचेतन मनाचा वापर कसा करायचा, फक्त मी श्रीमंत आहे, मी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे असे सांगून तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही। जेव्हा तुम्ही हे अफर्मेशन सांगता तेव्हा तुमचे लक्ष श्रीमंत होण्याकडे वळते आणि तुम्हाला संपत्ती आकर्षित करण्याची जाणीव होते आणि ही अफर्मेशन तुमच्या मनात कल्पना निर्माण करते। हे तुम्हाला नवीन व्यवसाय, योजना आणि नवीन कल्पना देते जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात। आता आपण पाहूया की तुमचे अफर्मेशन्स का अपयशी ठरते। जेव्हा लोक म्हणतात की मी सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे तेव्हा असे वाटते की ते स्वतःशी खोटं बोलत आहेत आणि असे घडते कारण तुमचे चेतन मन आणि अवचेतन मन यांच्यात एक जबरदस्त संघर्ष सुरू झालेला असतो। म्हणूनच तुम्ही दररोज स्वतःला हे बोला की मी माझे काम दररोज खूप चांगल्या प्रकारे करत आहे आणि मी दिवसेंदिवस श्रीमंत होत आहे। जर तुम्ही हे अफर्मेशन पुन्हा पुन्हा रिपीट केलं तर तुम्हाला अजिबात वाटणार नाही की तुम्ही स्वतःशी खोटं बोलत आहात। तुम्ही तुमचे जितके जास्त लक्ष संपत्ती, यश आणि सकारात्मक गोष्टींवर केंद्रित कराल तितक्या सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात वाढत जातील। त्या स्वतः तुमच्याकडे चालून येत राहतील। तुम्ही या पृथ्वीवर यासाठी जन्म घेतला आहे की जेणेकरून तुम्ही आनंदी राहावे आणि तुम्हाला सर्व सुखसुविधांचा अनुभव घेता यावा। आपल्या पालकांनी आपल्याला सांगितलेले असते की पैशासाठी लोक एकमेकांचा जीव घेतात, पैशासाठी दुसऱ्यांना मारतात, पैसा हे वाईटाचे मूळ आहे, पण तसे अजिबात नाही आहे। तुम्ही पैशाने चांगले काम देखील करू शकता आणि वाईट सुद्धा। हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही त्याचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी करता की गुन्हे करण्यासाठी। तुम्ही पैशाला वाईट समजू नका। जरा विचार करा, तुम्ही वीज वापरता का? आता प्रत्येकजण हे देखील म्हणतील की हा काय विचारायचा प्रश्न झाला। मी तुम्हाला एका साध्या उदाहरणाने समजावून सांगते। एक स्त्री आहे जी विजेचा वापर करून अन्न तयार करते, तिच्यासाठी वीज चांगली आहे, आणि एक माणूस आहे जो इतरांना विजेचा धक्का देऊन मारून टाकतो। तर काय वीज ही वाईट गोष्ट झाली? कदाचित नाही। आपण ज्या पद्धतीने त्याचा वापर करतो ते ठरवितं। वीज तटस्थ आहे, आपण लोकच त्याला चांगले किंवा वाईट बनवतो। तशाच प्रकारे आपणच पैशाला चांगले किंवा वाईट बनवतो। का काही लोक आपल्या उत्पन्नात वाढ करू शकत नाहीत? कारण लोक स्वतःला कर्मचारी समजतात आणि ते नवीन गोष्टींमध्ये आपले पैसे गुंतवत नाहीत। त्यामुळे त्याचे उत्पन्न फिक्स राहते, ज्यामुळे त्यांना खरी संपत्ती कधी सापडतच नाही। यशाचा भागीदार म्हणून तुमच्या अवचेतन मनाचा वापर करा। तुमच्या स्वतःच्या जीवनात यशस्वी होण्याने तुम्हाला खरेपणा, शांती आणि प्रेमाने भरलेले जीवन मिळते। आपण दररोज उत्साहाने उठतो आणि दररोज आपल्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी आपण आभार व्यक्त करतो। तुमच्याकडे तुमचे 2 डोळे आहेत, तुम्हाला देवाने 2 पाय दिले आहेत। काही लोकांसाठी हे देखील शक्य नाही आहे। विचार करा की तुम्ही किती भाग्यवान आहात। तुम्ही तुमचे आयुष्य भरभरून जगले पाहिजे आणि तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला तुमचा जोडीदार बनवून हे करू शकता। 3 स्टेप्स जाणून घेऊया ज्यामुळे तुम्ही यशस्वी होऊ शकता। तुम्ही ते काम करा जे तुम्हाला योग्य वाटते, जे तुम्हाला आवडते। जर तुम्ही कोणतेही काम पूर्ण मनाने केले नाही आणि जर ते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्वतःला यशस्वी समजू शकत नाही। जर तुम्ही तुमच्या कामाला पूर्ण आवडीने केलं तर तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात। अगदी श्रीमंत व्यक्ती असो किंवा कोणतीही यशस्वी व्यक्ती, सर्वांनाच आपलं काम आवडतं,
त्या कामासाठी पैसा जरी मिळाला नाही तरी ते त्यांना आवडलेले काम करत राहतात। दुसरी पायरी, तुम्हाला कोणत्याही एका क्षेत्रात प्रभुत्व मिळवावे लागेल आणि ते एक क्षेत्र असे असले पाहिजे की ते लोकांच्या गरजा पूर्ण करू शकेल। जोपर्यंत तुम्ही कोणत्याही एका क्षेत्रात निष्णात होत नाही तोपर्यंत तुम्हाला फार काही साध्य करता येणार नाही। तिसरी पायरी, ही पायरी सर्वात महत्त्वाची आहे। तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे की तुम्ही जे काही काम करत आहात त्यात तुम्ही फक्त तुमचे यश पाहू नये। तुम्ही स्वार्थी बनून यशस्वी होऊ शकत नाही। तुम्हाला लोकांनाही यशस्वी बनवावे लागेल तरच तुम्हाला यश मिळेल। तुमचे यश हे मानवता यासाठी खूप मोठे योगदान असले पाहिजे। आत्तापर्यंत तुम्हाला हे चांगले समजले असेल की तुमचे अवचेतन मन तुम्हाला हव्या असलेल्या कल्पना, योजना, संपत्ती आणि यश देऊ शकते। तुमचे अवचेतन मन आणि तुमच्या झोपेचे चमत्कार। आपण दिवसातून 8 तास झोपतो, जे आपल्या 1/3 आयुष्याच्या बरोबरीचे असते। झोपताना आपले शारीरिक शरीर विश्रांती घेते, तरीही अवचेतन मन आणि त्याचे लक्षित अवयव आपल्याला आधार देण्याचे काम करतात। रात्रीच्या वेळी आपले अवचेतन मन कोणताही रोग लवकर बरा करू शकते, कारण त्यावेळी आपले चेतन मन आपल्याला कशासाठीही अडवणूक करत नाही। सकाळपासून रात्रीपर्यंत तुमचे चेतन मन दैनंदिन कामांमध्ये व्यस्त असते आणि एका सर्वेक्षणानुसार आपण एका दिवसात 60,000 निरनिराळे विचार करतो आणि यामुळे खूप भावना निर्माण होतात। जेव्हा तुम्ही तुमच्याशी प्रार्थना करता तेव्हा अधिक बुद्धिमत्ता जोडली जाते आणि इथे तुम्ही झोपण्यात वेळ घालवता, म्हणून प्रार्थना ही झोपेसारखी असते जी तुमच्या आयुष्यासाठी खूप चांगली असते। ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। आपल्या रोजच्या सवयीनुसार विचार करून आपण आपले भविष्य घडवले पाहिजे आणि म्हणूनच आपण सकारात्मक विचार केला पाहिजे, सकारात्मक सुविचार वाचले पाहिजेत। या सवयीच्या विचारांचे न्यूरल पॅटर्न तुमच्या अवचेतन मनात तयार होऊ लागतील आणि तुम्ही यशाच्या शिडीवर चढण्यास सुरुवात कराल। तुमचे अवचेतन मन आणि वैवाहिक समस्या। अवचेतन मनाच्या सामर्थ्याने आपण आपल्या जीवनात आपला परिपूर्ण जोडीदार देखील आकर्षित करू शकतो। जर आपण चुकीच्या व्यक्तीशी लग्न केले तर ती आपल्यासाठी सर्वात मोठी चूक असू शकते। तुम्हालाही तुमच्या आयुष्यात प्रेम हवे आहे का? तुमच्या जोडीदाराने तुमच्या सर्व समस्या समजून घेऊन त्या एकत्र सोडवाव्यात असे तुम्हाला वाटते का? आजच्या जमान्यात ब्रेकअप आणि पॅचअप हे असे सामान्य झाले आहे जसे तुम्ही रोज कपडे बदलता आणि नंतर फेकून देता। सर्वप्रथम तुम्हाला नक्की कोणता जोडीदार हवा आहे हे माहीत असणे महत्त्वाचे आहे। त्याच्यात कोणते गुण असावेत हे स्पष्ट असले पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या स्वप्नातील जोडीदाराला आकर्षित करू शकता आणि ही स्पष्टता मिळवण्यासाठी तुमच्या अवचेतन मनाची शक्ती वापरा। तुमचे अवचेतन मन आणि तुमचा आनंद। सुप्त मनाच्या सहाय्याने आपण आपल्या जीवनात खूप आनंदी राहू शकतो। आम्ही सुरुवातीला आंतरिक जग आणि बाह्य जग याबद्दल सांगितले होते, जे आपल्या मनाच्या आंतरिक आणि बाह्य जगाबद्दल आहे। हे सूत्र तुमच्या जीवनात आनंद आणेल। जेव्हा तुमचे लक्ष तुमच्या मनात चालू असलेल्या विचारांवर केंद्रित होईल तेव्हा तुमच्या मेंदूत जे काही चालले आहे ते तुम्हाला जाणवेल। उदाहरणार्थ, जर तुम्ही विचार करत असाल की माझा चेहरा सुंदर नाही आहे आणि याच गोष्टीचा विचार करून तुम्हाला खूप वाईट वाटत असेल तर तुमचे आयुष्य खराब होत आहे। जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल आणि जेव्हा तुम्ही एखाद्या अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित कराल ज्यामुळे तुम्हाला दुःखी वाटते तर तुम्हाला वाईट फील होईल। तुमचे अवचेतन मन आणि सुसंवादी मानवी संबंध। तुमचे अवचेतन मन खूप संवेदनशील असते आणि म्हणूनच नकारात्मक विचार तुमच्या नात्यात कटुता आणू शकतात। तुमच्या अवचेतन मनाच्या मदतीने तुम्ही तुमचे नाते खूप चांगले बनवू शकता। जर तुम्हाला असे वाटत असेल की लोकांनी तुमच्याबद्दल चांगले विचार करावेत तर त्याच प्रकारे तुम्ही लोकांबद्दल चांगले विचार करणे सुरू करा। एका उदाहरणाने समजून घेऊया। एक माणूस होता जो रोज सकाळी वर्तमानपत्र वाचायचा आणि रोज त्याची नजर त्याच नकारात्मक ठळक बातम्यांवर जायची आणि त्यामुळे त्याला सकाळी खूप वाईट वाटू लागे। काही दिवसांनी त्या माणसाची तब्येत बिघडली। डॉक्टर म्हणाले, हा सर्व तुमच्या नकारात्मक विचारांचा परिणाम आहे। म्हणूनच आपण कधीही नकारात्मक बातम्या वाचू नये किंवा नकारात्मक बोलू नये। तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे, जोपर्यंत तुमच्यात प्रेम करण्याची क्षमता नाही तोपर्यंत तुम्ही आजारी राहाल। लव म्हणजे प्रेम करणे, दुसऱ्या व्यक्तीला चांगले समजून घेणे, दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवणे आणि एकमेकांचा आदर करणे। तुम्ही जितके जास्त प्रेम शेअर कराल तितके तुम्हाला परत मिळत राहील। कर्माचा नियम ही हेच सांगतो, जसे तुम्ही बाहेरच्या जगात जे काही कराल
जे द्याल तेच तुमच्या बाबतीतही घडेल. माफीसाठी तुमचे अवचेतन मन कसे वापरावे? आपण लोकांना क्षमा करायला शिकले पाहिजे. जर तुम्हाला तुमचे जीवन आनंदाने आणि शांततेने जगायचे असेल तर तुम्हाला तुमचा द्वेष करणाऱ्यांना माफ करायला शिकावे लागेल. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला क्षमा करता तेव्हा तुमच्या नकारात्मक भावना सकारात्मक व्यक्तींना आकर्षित करतात. तुम्हाला शांतीचा अनुभव येतो. उदाहरणाने समजून घेऊया. एक व्यक्ती होता. तो रोज नोकरीसाठी कामावर जायचा आणि त्याला वाटायचं की लोकांना आपल्यासोबत राहायला आवडत नाही. मग एकदा चुकून त्याच्या कंपनीत कोणीतरी त्याला धक्का दिला आणि दुसऱ्या माणसाने चुकून त्याच्यावर कॉफी सांडली आणि तेव्हापासून ती व्यक्ती त्याच्या मनात इतरांबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण करू लागली. त्याच्या अशा विचारांमुळे त्याची तब्येत बिघडत होती. इतरांबद्दल वाईट वाटून तो दुःखी होत होता. हा फक्त त्याच्या विचारांचा परिणाम होता की त्याचे मित्रही त्याच्याशी बोलत नाहीत. परंतु जर त्याने असा विचार केला असता की काहीतरी लगबग असेल म्हणून त्याचा धक्का लागला असेल, किंवा त्याने असा विचार केला असता की कदाचित त्या माणसाचं लक्ष नसावं असं वाटतं म्हणूनच कॉफी सांडली असेल, तर माणसांना अशा प्रकारे माफ केल्याने तुम्हाला आनंद आणि शांती मिळते. माफ करणे हे कोणत्याही आजारी व्यक्तीसाठी औषधासारखे काम करते. आता तुम्ही असा विचार कराल की कोणाला माफ करायचे आहे? सर्वप्रथम स्वतःला माफ करा. आपण आपल्या मनात स्वतःची एक नकारात्मक प्रतिमा तयार करत असतो आणि त्या नकारात्मक प्रतिमेमुळे आपल्याला वाईट वाटत राहते. आपण लोकांना माफ करण्यासाठी होकारार्थी शब्द वापरले पाहिजे. सर्वप्रथम आपले मन शांत करा आणि नंतर म्हणा, मी सर्वांना शांतपणे आणि चांगल्या मनाने क्षमा करतो आणि पुढच्या वेळी मी त्यांच्याशी चांगले वागेन. ज्यांच्याशीही मी चांगला वागतो ते देखील माझ्याशी चांगले वागतात. मला आत्ता चांगले वाटत आहे. या सकारात्मक बोलण्याने तुम्हाला बरे वाटेल आणि तुम्हाला शांती मिळेल. तुमचे अवचेतन मानसिक अवरोध कसे काढून टाकते? आपले अवचेतन मन आणि आपले मानसिक अवरोध म्हणजेच अवचेतन मन आपल्या मर्यादा कशा दूर करते? जर आपण आपल्या नवीन सवयी बनवायला शिकलो आणि आपल्या जुन्या सवयी तोडल्या तर आपण आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचू शकतो. सवयी कशा तयार होतात आणि त्या कशा मोडता येतील हे समजून घेऊया. जर तुम्हाला तुमच्या वाईट सवयीवर विजय मिळवायचा असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. तो आहे क्यू, रूटीन, रिवॉर्ड. क्यू म्हणजे कोणत्याही सवयीची ट्रिगर. हे ट्रिगरच आहेत जे तुम्हाला काहीतरी करायला लावते, जी तुमची सवय असते. रूटीन म्हणजे तुम्हाला ट्रिगर मिळाल्यावर ते काम करायला लावते. उदाहरणाने समजून घेऊया. एक व्यक्ती आहे जी सिगारेट ओढते. त्याला प्रथम ट्रिगर सापडतो की त्याने सिगरेट ओढली पाहिजे. हे ट्रिगर कोणत्याही विशिष्ट ठिकाणी आढळू शकतात किंवा जेव्हा आपण एकटे असता किंवा आपण मित्रांसोबत असता. त्यानंतर जेव्हा ती व्यक्ती ती सिगारेट ओढते तो नित्यक्रम रूटीन असतो आणि नंतर त्याला रिवॉर्ड मिळतो. रिवॉर्ड म्हणजे एखाद्या व्यक्तीला सिगारेट ओढल्यानंतर मिळणारे बक्षीस. निकोटीनचा डोस त्या व्यक्तीसाठी बक्षीस म्हणून काम करतो, कारण त्यामुळे त्याला थोडा वेळ बरे वाटते आणि तो आराम करतो. तुम्हाला या संपूर्ण परिस्थितीतून स्वतःला वाचवावे लागेल. त्या गोष्टी टाळाव्या लागतील आणि तुम्हाला आपल्या मनाला दुसरीकडे वळवले पाहिजे. भीती दूर करण्यासाठी अवचेतन मन कसे वापरावे? सुप्त मनाच्या सामर्थ्याने आपण कोणत्याही भीतीवर मात कशी करू शकतो? कधी कधी आपल्याला कोणत्या तरी गोष्टीची भीती वाटत राहते. कधी एखाद्याला मरणाची भीती वाटत असते तर कधी कोणाला मला माझा पार्टनर सोडून तर जाणार नाही ना याची भीती वाटत असते. हे एका साध्या उदाहरणाने समजून घेऊया. एकदा एक लहान मूल स्विमिंग पूल जवळ खेळत होते आणि खेळता खेळता ते मूल अचानक जलतरण तलावात म्हणजे स्विमिंग पूलमध्ये पडते. तेव्हापासून त्या लहान मुलाला पाण्याची खूप भीती वाटत होती. तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणाले, बेटा तू मन शांत कर आणि 1 मिनिट दीर्घ श्वास घे, म्हणजे खोल श्वास घे आणि कल्पना कर की तू पोहत आहेस. मुलगा कल्पना करायला थोडा घाबरत होता, पण ते वारंवार केल्यावर मुलाला आराम वाटू लागला आणि मग मुलाला समजले की हे पाणी खूप थंड आहे आणि त्याचे शरीर पाण्यात खूप हलके झाले आहे आणि अशा प्रकारे त्याच्या मनातून भीती निघून गेली. तो मुलगा अवघ्या 2 महिन्यात पोहायला शिकला. अशा प्रकारे तुम्हीही कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकता. सदैव आत्म्यात कसे राहायचे? तुम्ही विचार कराल की तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी संपूर्ण आत्म्याने कसे राहू शकता. आपले शरीर वेळेनुसार परिपक्व होत जाते, म्हातारे होत जाते, परंतु आपला आत्मा होत नाही आणि तुमचा आत्मा हेच तुमचे अवचेतन मन आहे. म्हणूनच तुम्ही हे अफर्मेशन दररोज रिपीट करू शकता.
मी दिवसेंदिवस तरुण होत आहे आणि माझे शरीर अधिक उत्साही स्फूर्तिवान होत आहे। हे अफर्मेशन दिवसातून अनेक वेळा म्हणा। याची सतत पुनरावृत्ती करा आणि अवचेतन मनाची जादू तुम्हाला तरुण बनवेल। आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। आशा आहे की तुम्हाला तुमच्या अवचेतन मनाबद्दल बरीच माहिती मिळाली असेल आणि तुम्हाला तुमच्या अवचेतन मनावर नियंत्रण ठेवून तुमचे जीवन कसे बदलायचे हे देखील समजले असेल। तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लगेच लाईकही करा। तर आनंदी रहा आणि आनंद पसरवत रहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला भेट देत रहा। धन्यवाद।